छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत पहिल्यांदा प्रभागानुसार निवडणूक होते, म्हणजेच एका प्रभागात 4 मतदान करावं लागणार आहे. आणि यासाठी मग ईव्हीएम मशीन कशी असणार आहे, किती ठिकाणी मतदान करावे लागणार आहे, उमेदवाराचा फोटो असणार आहे का, असे अनेक प्रश्न पडलेले आहे. आणि त्याचंच उत्तर जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत जी श्रीकांत जे निवडणूक ही सगळी पाहतात आयुक्त पण आहे. सर, ही प्रोसेस कशी आहे? आता आपण इथे 2 मशीन ईव्हीएम लावले आहे, तिथे 3 लावले आहे आणि 4 लावले आहे. तर हे थोडंसं समजून सांगा की हे सेट कसं केलं जातं. आणि हे तुम्ही जसं म्हणाले की एकाच वेळेस म्हणजे याची काउंटिंग होणार आहे की अ, ब, क. एकाच मशीनवर अ आणि ब हे काउंटिंग कशी होणार? छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकामध्ये पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीच्या निवडणुका आहे. यापूर्वी जे काही निवडणुका झाल्या ते वॉर्ड पद्धती, म्हणजे एक मतदाराला एकच उमेदवार निवडायची होती. आता आयोगाच्या सूचना आणि शासनाच्या मान्यतेनंतर आता एक मतदाराला 3 आणि 4 म्हणजे एकच अशी प्रभाग आहे ज्या ठिकाणी 3 उमेदवार निवडायचे आहेत. बाकी 28 प्रभागामध्ये 4 निवडायचे. आता हा मशीनमध्ये आपण सेट केलेला असतो. हे कॅन्डिडेट सेट असतो. हे कॅन्डिडेट सेट आपण करतो. म्हणजे त्या प्रभागामध्ये उमेदवार मागे घेतल्यानंतर तर किती कॅन्डिडेट उरले त्याप्रमाणे आपण सेट केलेला आहे. म्हणजे ह्या अ मध्ये किती 4 आहे, ब मध्ये 4 आहे, क मध्ये 4 आहे आणि ड मध्ये 4 आहे. अशा पद्धतीने तो आता हे मशीन सेट झालेली आहे. ज्या पद्धतीने मतपत्रिका ठेवल्या असे सेट केलेले आहेत. आता आपण बॅलेट दिल्यानंतर जेव्हा मतदाराची ओळख पटल्यानंतर त्याला मतदार कक्षामध्ये जातो. मतदान कक्षामध्ये आपल्या 29 प्रभागामध्ये 4 प्रभाग असे आहेत की ज्या ठिकाणी 2च मशीन दिसेल. त्याचं कारण कॅन्डिडेट्स तेवढे कमी आहे. काही ठिकाणी कॅन्डिडेट जास्त आहे, त्याला त्या ठिकाणी 3 ठेवले गेलं. काही ठिकाणी अजून जास्त आहे आणि मतपत्रिका ज्या ठिकाणी ब्रेक करावा लागला त्या ठिकाणी 4 ठेवलेलं आहेत आपण. म्हणजे एकंदरीत कॅन्डिडेट किती आहे त्यावरनं 2 किंवा 3 किंवा 4 अशा पद्धतीने आपण सेट केलेलं आहे. शंका अशी होईल की आता हे अ झालं, हे ब झालं, तर हे एकमेकाला मतदान होणार नाही का? म्हणजे इकडचं तिकडं. तुम्ही बघा, आता मी तुम्हाला आता आपण याला बॅलेट देऊया. आता कुठलंही 2 असेल, 3 असेल, 4 असेल, परंतु हा रंग वेगळा असणार. अ च जे आहे पांढरच असणार, ब च फिका गुलाबीच असणार, क च फिका पिवळा आणि ड च जो आहे फिका निळा. आपल्याकडे ई च नाही आहे, तिथं राहिलं असतं तर फिका हिरवं राहिलं असतं. सो आपल्याकडे तसा नाही आहे, तो आपण आपल्या बघूया. तर आता मी बॅलेट देतो. बॅलेट दिलं म्हणजे इथं लॅम्प लागला, म्हणजे वोटिंग चालू आहे. आता यू कॅन वोट. आता तुम्ही मतदार कक्षामध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीने दिसणार. काही ठिकाणी 2, काही ठिकाणी 3, काही ठिकाणी 4. आता तुम्ही मतदान पांढऱ्या रंगाच्या मतपत्रिकेवरचे तुमची आवडती मतदान करा. आता याच्यामध्ये दुसरं करण्याचे प्रयत्न करा, नाही होत. म्हणजे तुमची दुसरी मतदान कुठलं? या फिका गुलाबी मध्ये. ओके, आपण रेड झाला. आता फिका पिवळाच आपण रेड झालाय, परत त्याच्यात केलं तर होत नाही, होणार नाही. आता याच्यामध्ये आपण म्हणजे आपल्या मतदान संपलं. म्हणजे तुम्ही किती वेळा मतदान केलं? 4 वेळा. 4 वेळा. तो अशा पद्धतीचं 3चं असतात किंवा 4 मतपेटी, म्हणजे हे बॅलेट युनिट म्हणतो आपण. हा ब्रेक करणार नाही, हा याचा अर्थ कसा? आता हे ब्रेक का नाही झाला? म्हणजे या ठिकाणी बघा, आज जे आहे 9 उमेदवार आहे, 10वा नोटा आणि बाकी मास्क केलेला आहे. या जे आहे आपण हे ब्रेक इथं काही ठेवलं नाही, कारण इथं 7च आहे. आता 7च असल्यामुळे 1 2 3 4 5 6 7 म्हणजे इथं
नोटाला नाही, एंड शेवटचं जे बटन आहे तो एंडच ठेवायला पाहिजे, कॅपिंग असतो. ओके. हे सर्व बंद केलेले, हे सर्व खुलं आहे, तुम्हाला दाबत नाही. इथं आपल्याला 5वा मशीन लावण्याची गरज पडली असती, ते 5वा मशीन या युनिटला जोडू शकत नाही. दिस मशीन इज डिझाइन्ड ओनली फॉर 4 बॅलेट युनिट्स अटॅचमेंटसाठी. त्यामुळे इथं आपण असे ब्रेक केलेले आहेत. अर्ध मतपत्रिका इकडे आहे, अर्ध मतपत्रिका इकडे आहे. हे पण अगर जर 14च राहिलं असते कॅन्डिडेट, तर आपण एकच याच्यामध्ये इकडे शिफ्ट केलं असतं. बरं सर, याच्यावर फोटो असणार आहे उमेदवाराचा, काय फोटो काय? असणार नाही, फोटो असणार नाही, त्यांचा सिरियल नंबर, त्यांचे नाव आणि त्यांचे चिन्ह असणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक कमांड द्यावं लागते, म्हणजे सगळं होतं. म्हणजे आता याच्यामध्ये कॅन्डिडेट आपण सेट करतो. कॅन्डिडेट सेट केल्यानंतर याच्यामध्ये काही सिम्बल लोडिंग असे काही विषय नसतो. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये व्हीव्हीपॅट असतो, याच्यामध्ये आपल्याला व्हीव्हीपॅट असणार नाही. नक्कीच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपण बघितलं तर उमेदवारांचे फोटो होते, यावेळेस फोटो नसणार आहे, व्हीव्हीपॅट नसणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या अशा मशीन असणार आहे. आणि जर तुम्ही यापूर्वी जर मतदान केलं तर वेगवेगळ्या 2 मशीन असायच्या, पण एका ह्याच्यात अ ब क असणार आहे. आणि त्याचं कारण देखील त्यांनी सांगितलं, हे सगळं सेट केलेलं आहे. ब्रेक होऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या आहे. आणि जे प्रश्न महानगरपालिका निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांना पडले होते, की यापूर्वी आपण वार्डला फक्त एकच मतदान करायचो, पण यावेळेस 4 मतदान करणार आहे. आणि ही सगळी अशी प्रोसेस असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजी.